आपल्या राजकारणाच्या कालावधीमध्ये आपलं मत स्पष्टपणे मांडण्यासाठी अजित पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ते ओळखले जातात. कुठलाही इश्यू असू दे, कुठलाही विषय असू दे, त्यांनी आपली भूमिका परखडपणे आणि स्पष्टपणे पूर्ण मीडियासोबतही मांडली. असे बहुतेक किस्से किंवा अनुभवलेलं आहेच आपण त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधनं, त्यांच्या भाषणामधनं. त्यांना जे पटलं तेही बोलतात आणि जे पटलं नाही तेही बोलतात. फॉर एक्झाम्पल जसं सक्षणा ताई यांनी एका भाषणामध्ये ज्यावेळेस फडणवीस साहेबांचा एकेरी उल्लेख आणि काही अपशब्द वापरले होते, त्याच वेळेस त्यांनी तिथंच त्या सभेमध्येच सक्षणा यांना खडेबोलही सुनावले होते. शरद पवारही उपस्थित होते. आणि आता जे विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्या आधीच त्यांनी स्पष्टपणे जाहीर असंही डिक्लेअर केलं की माझी चुकी झाली, शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मी घरातलाच उमेदवार दिला. असं काही जे आहे ते त्यांना पटलं, ते त्यांची ओळख तशी झालेली आहे की ते मनातलं बोलतात. परंतु जसा रिझल्ट लागलेला आहे, त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हापासून ते काहीसे बदलल्यासारखे वाटत आहेत. काहीसं त्यांना प्रतिमा त्यांची जी बनवलेली आहे ती प्रतिमा कुठंतरी त्यांनी सोडलेली दिसते. त्यालाही कारण वेगवेगळी आहेत. कारण रिझल्ट लागल्यापासून ते 4 दिवस म्हणजे 2 दिवसाचे असे त्यांनी 2 ब्रेक घेतलेले आहेत. कारण त्यांना कंठाचा इन्फेक्शन म्हणतात आणि त्यासाठी त्यांनी ते ब्रेक घेतले असंही चर्चा आहेत. परंतु कुठल्याही विषयावर आपलं मत व्यक्त करण्यासाठी ते घाबरताय असं अलीकडे दिसतंय. त्या कारणही तशीच आहेत. जे छगन भुजबळ यांची नाराजी सर्वश्रुत आहेत. त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. त्यांनी जे काही आरोप केले त्यावरती अजितदादांनी बोलणं अक्षरशः टाळलेलं आहे. भुजबळांसंदर्भात फक्त त्यांनी हिंट दिली की कोणी नाराज झालं, 237 आमदार आहेत आपल्याकडे, भाजपाकडे, महायुतीकडे, सो कुणी नाराज झालं तरी त्याला मनवा, त्याची हे करा, याची काही गरज नाहीये. बस तेवढाच शब्द त्यांनी बोलले. त्याच्यानंतर छगन भुजबळ यांनी जे काही आरोप केले की पक्षामध्ये 3 जण निर्णय घेतात, अमुक धमुक जे काही आहे त्याच्यावरती त्यांनी उत्तर देणं टाळलं. आणि सेम तसंच आता त्यांनी जे सरपंच हत्याकांड झालेलं आहे बीड येथील त्याच्याबद्दलही त्यांनी केली. व्हिजिट दिली त्यांनी तिथे, म्हणजे कोणाच्या दबावाखाली दिली माहीत नाही, परंतु ते गेले. सरकारकडनं ते 3पैकी एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांव्यतिरिक्त ते एकटेच आहेत की जे जाऊन आले तिथे. परंतु त्यांनी स्पेशल जे धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि त्यांचा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा, ते या गुन्ह्यामध्ये कुठेतरी अडकल्यासारखे दिसत आहेत. वाल्मिक कराड खंडणी गुन्ह्यामध्ये आणि विष्णू चाटे तालुकाध्यक्ष जे होते त्यांच्याही तिथे संबंध आलेला आहे. सो सगळ्या चौकशा चालू आहेत. परंतु अजित पवार यांनी अजूनही आपलं काही मत व्यक्त केलेलं नाहीये या गोष्टींबद्दल. आणि याचाच कुठंतरी त्यांना पुढे जाऊन मोठ्या प्रमाणावरती नाराजी ही त्यांना सहन करावी लागू शकते. कारण राजकारणात त्यांना जर पक्ष वाढवायचा आहे तर काहीतरी पारदर्शकता समाजाला देणं गरजेचं आहे आणि त्यावरती ते बोलत नाहीये. कारण भाजपच्या नेत्यांना सवाल केले जात आहेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा, परंतु अजित पवार त्यावरती काहीही बोलत नाहीये. राजीनामा नाही तर नाही, पण जे आहेत गोष्टी त्या जनतेसमोर येऊन स्पष्टपणे मांडल्या पाहिजे असं मला तरी वाटतंय अजित पवार यांनी. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.